हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. आत्ता ऑलमोस्ट सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि किचन क्लीन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी सगळं घरसुद्धा क्लीन झालेलं आहे आणि सगळं आता सेट झालेले आहे. आणि आता सगळे आपापले कामसुद्धा करत आहेत आणि आता माझा टाईम आहे म्हणून मी बाल्कनीमध्ये बसून माझा गरमागरम कॉफीचा कप हातात घेऊन मी फक्त 2 मिनिट स्वतःसोबत बसते. मी ज्या वेळी सगळं प्लॅन करते ना, की पुढं काय करायचं आहे, किती वेळ कोणत्या कामासाठी द्यायचा आहे, तेव्हाच सकाळची गडबड, घाई, टेन्शन खूप कमी होतं. हे गुलाबाचं झाड जे आहे ना, ते कसं पण वाढायला लागलंय आणि ह्या फांदीला तरी सगळे गुलाब येऊन गेलेले आहेत. त्यामुळे मी हे कट करणार आहे, कारण मला याची ग्रोथ जी आहे ती चांगली पाहिजे म्हणून इथून ह्याला कट करते. त्याच्यानंतर ह्या फांदीला कळ्या आहेत, पण ह्या साईडला जे आहे ते मी कट करून टाकते. त्याच्यानंतर इकडं सुद्धा कुठं आता नाही आहेत, त्यामुळे मी ह्याला इथूनच कट करते. त्याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की म्हणजे कटिंग केल्यामुळे झाडांची ग्रोथ चांगली होते, त्यामुळे कटिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि अशा कुंड्यांमध्ये जे झाडं आलेली आहेत ती सुद्धा काढून टाकायची, कारण हे सगळं ग्रो करण्यासाठी सुद्धा खूप सारी मेहनत जी आहे ती जात असते. हे आता सध्या तरी असं झालंय. त्याच्यानंतर अजून एक दाखवायचं होतं, मनी प्लांट. या मनी प्लांटला खूप दिवसांपासून असं हे व्हाईट मावा जो म्हणतात तो आलाय, तर मी त्याला ना दुसरीकडे शिफ्ट करणार आहे, कारण हे असं तिथं जर ठेवलं मी तर हे दुसऱ्या झाडांना पण लागेल. त्यामुळे मी ह्याला एका सेपरेट ठिकाणी ठेवते, वेगळीकडे ठेवते. दाखवलेलं त्याचाच इफेक्ट ह्याच्यावर पण होतोय, त्याच्यामुळं मी त्याला सगळं सेपरेट ठेवणार आहे आणि ह्याला फक्त असं क्लीन करून घेते, त्यामुळे ह्याच्यावरचं पण जाईल. इथं सुद्धा एक गुलाब आहे, तर ह्या साईडची फांदी जी आहे ती मी कट करून घेते, म्हणजे ह्याची सुद्धा ग्रोथ जी आहे ती चांगली होईल. असे नको असलेले जे काही आहे ते सगळं कट करून घ्यायचंय. आणि ह्याच्यामध्ये आळूचं एक झाड आलेलं आहे, ते मला काढून दुसरीकडे लावायचं आहे. आणि ह्या एका छोट्या ह्याच्यातच खूप सारी झाड आहेत, त्यांनी येलो कलरची पानं झालेली आहेत ती काढून टाकायची, त्याचा काहीच उपयोग नसतो. मग जे झाड आहे ते त्याची एनर्जी अशा गोष्टींमध्ये सुद्धा घालवत असतं त्याला ग्रो करण्यासाठी. येलो जी पानं झालेली आहेत ती सगळी काढून टाकते. तर हा जो मी आता जो पॉट घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप मोठी मोठी जे प्लांट्स आहेत ते आलेले आहेत आणि तो पॉट छोटा होतो आहे आणि त्याच्यातच परत आळूचं झाड आलेलं आहे, म्हणजे छोटे छोटे रोपं आलेली आहेत. त्याच्यामध्ये आधी मी आळूची रोपं लावली होती, पण ती सगळी वाळून गेली, त्याच्यामुळं मी हे छोटंसं प्लांट लावलं होतं. पण त्याच्यानंतर जे आळूची पानं आहेत, ती आळूची झाड आहे ना, प्लांट आहे तो परत ग्रो झालेला आहे. पण त्यात ठेवूनसुद्धा काय उपयोग नाही आहे, कारण आहे ते प्लांट खूप मोठे आहेत त्या पॉटच्या हिशोबाने. माझ्याकडे एक रिकामं पॉट आहे, त्याच्यामध्ये आधी मी जास्वंदीची रोप आहे ते लावलं होतं, पण ते वाळून गेले, तर त्यासाठी माझ्याकडे एक पॉट शिल्लक आहे. तर त्या आळूच्या पानांचे जे छोटे छोटे रोपं आहेत ते मी त्याच्यामध्ये त्याला ट्रान्सफर करून देईन, त्याच्यामुळे त्याची तिकडे चांगली ग्रोथ होईल. तर अशा पद्धतीने माझ्याकडं बऱ्यापैकी बाल्कनीची कामं आज राहिलेली होती. दिवसांपासून मी विचार करत होते की याला म्हणजे हे छान ग्रो होते, छोटी आहेत तर दुसरीकडे कुठेतरी ट्रान्सफर करू, पण माझ्याकडे आता पॉट शिल्लकच राहिलेले नाही आहेत. मग ते मी जास्वंदीचे ते जे रोप आहे ते ग्रो होईल म्हणून खूप दिवस वाट बघितली आहे, पण आता मला नाही वाटत की ते ग्रो होईल. त्यामुळं मी म्हणजे जे आळूच्या पानांचं जे रोप आहे ते मी ह्या छोट्याशा पॉटमध्ये ट्रान्सफर केलं आहे. मनी प्लांट आहे, त्याला व्हाईट कलरचं हे झालेलं आहे, तर मी छान असायला क्लीन करून घेते सगळ्यांना स्प्रे बॉटलने. तर या स्प्रे बॉटलमध्ये मी पाणी आणि 1-2 थेंब असे ते आपलं डिशवॉश लिक्विड असतं ते टाकलं आहे. त्याला छान असं खालून वरपर्यंत सगळं क्लीन करून घ्यायचं. मला तर हीच पद्धत माहिती आहे क्लीन करायची. जर तुम्हाला काही वेगळी पद्धत माहिती असेल तर
तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. म्हणजे ह्यानं पण जर नाही क्लीन झालं, हे हेल्दी नाही झालं, तर परत मी एक दुसरं काहीतरी ट्राय तर करणार आहे. पण ह्या प्लांटला जे आहे ते मला हेल्दीच बनवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जी येलो कलरची पानं आहेत ती सगळी कट करून टाकते. कारण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की ह्याचं असा प्रॉब्लेम होतोय, पण ते काही रिकवर ह्याचं झालेलं नाही आहे. पण आता नाहीतर त्यावेळेस जर रिकवर झालं असतं तर हे सुद्धा छान असं ग्रो झालं असतं. खूप दिवस झाले एवढंच झालंय, ते ग्रो होत नाहीये. नाहीतर आधी खूप फास्ट इतकं ग्रो व्हायचं की मी ह्याची सारखी कटिंग मला करायला लागायची, इतकं छान हे ग्रो व्हायचं. पण आता तसं होतच नाहीये या व्हाईटमुळे सगळं. हे सगळं तर मी आता ह्याला 2-2 दिवसाला किंवा जमलं तर रोजच असं क्लीन करून घेणार आहे. त्याच्यामुळे खूप छान असं हेल्दी होऊन जाईल. हवा आहे तो जो पडल्यामुळे आहे ना, तो मनी प्लांटची पानंसुद्धा आहेत ती मला छोटी जाणवत आहेत. ग्रोथ जी आहे त्याची छोटी झालेली आहे. नाहीतर तो ज्यावेळी हेल्दी होता ना, त्यावेळी त्याची पानांची साईजसुद्धा खूप मोठी होती आणि तो इतका फास्ट ग्रो व्हायचा की मला सारखं ते कट करायला लागायचे आणि मी ते कटिंग करून क्लीन होऊ घरात दे वगैरे थोडं. सगळीकडे लावायचे. पण आता त्याच्याकडनं जास्त म्हणजे मी समथिंग आलं मी घेतलं ते बरोबर दिसतं. पाण्यात जे ठेवलेत ते जास्त स्पीडने वाढत आहेत ह्याच्यापेक्षा आणि ते खूप हेल्दी आहेत अजूनसुद्धा. पण हा मातीतला जो पॉटमधला जो आहे तो खूप अनहेल्दी होत चालला आहे. त्यासाठी मी त्याला एका सेपरेट ठिकाणी ठेवेन. त्यामुळं काय होईल तर त्याच्यात जो मावा आहे तो दुसऱ्या प्लांट्सला लागणार नाही ह्याला मी छान आणि असं कटिंग त्यामुळे करून घेतलंय. बाकीची जे प्लांट्स आहेत ते सुद्धा हेल्दी राहतील. थोडं आहे इथं, जे काही आहे ते कट करून देते म्हणजे ते परत वरती वाढणार नाही. ते सुद्धा स्टार्ट झालं. पण स्टार्ट झालं. त्यामुळे सगळ्याच झाडांना ते व्हायला लागले. त्यामुळे मी दुसरीकडे ठेवलं. काल रात्रीच मी ठरवलं होतं की उद्या मला नेमकं कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. कधी-कधी आपण काय करतो की सकाळी उठून डायरेक्टली कामाला लागतो. पण आज मी तसं केलं नाही. मी सगळं प्लॅन केलं होतं की मला सकाळी उठल्यावर एक्झॅक्ट काय करायचं आहे. पहिलं किचन, मग थोडी क्लीनिंग, मग जेवणाची तयारी आणि आज एक स्पेशल गोष्ट म्हणजे प्लांट्सची केअर. हे सगळं माझ्या प्लॅनमध्ये होतं आणि खरंच जेव्हा सगळं प्लॅनप्रमाणे होतं ना, तेव्हा सकाळची घाई होत नाही. मस्त स्मूथ आणि फ्लोमध्ये सगळी सकाळ स्टार्ट होते. आज मी प्लांट्सला पाणी घातलं. थोडी सुकलेली पानं जी होती ती काढून टाकली. सनलाईटमध्ये त्यांना सगळ्यांना सेट करून ठेवलं आणि कुठं कोणतं प्लांट ट्रान्सफर करायचं आहे तिकडं ते सगळं केलं. ओव्हरऑल प्लांट्सना सेट केलं आणि हे सगळं मला खूप छान तर वाटत आता मी हे होतं. सगळं क्लीन तर करून घेतलंय, पण आता ऑगस्ट येईल त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी पटकन कोरड्या करून घ्यायच्या. नाहीतर मग तो इथंच खेळत असतो, त्यामुळे घसरून वगैरे पडण्याची शक्यता असते. तर मी हे पटकन कोरडं करून घेते. तर मी आत्ताच तुम्हाला हे कटिंग वगैरे केलेलं दाखवलं होतं. पण जे कटिंग केलेलं आहे जे सगळं ते मी टाकून वगैरे दिलेलं नाही आहे. तर त्याचे फांद्या ज्या आहेत कट करून ते मी इथंच ठेवलेल्या आहेत, लावलेल्या आहेत. आता थोड्या दिवसातच त्यातसुद्धा छान अशा ग्रो होतील. तर इथे एक लावलेली आहे कट केलेली, त्याच्यानंतर इथे एक आहे आणि ही एक, अशा 3 लावलेल्या आहेत. आता त्यानंतर त्यासुद्धा छान अशा ग्रो होतील. ही जी फांदी आहे ती मी ह्याच्यासाठी ठेवलेली आहे, कारण ह्याला 3 जे आहेत ते गुलाब म्हणजे कळ्या आलेल्या आहेत गुलाबाच्या. नाहीतर मी ह्यालासुद्धा कट करणार होते. म्हटलं हे छान असं उमलू देत, मग ही सुद्धा फांदी कट करून टाकेन. कारण ते कसंही वाढलेलं आहे तिरकं वगैरे. मी आधी एवढं कटिंगकडे वगैरे लक्ष दिलं नव्हतं, त्यामुळे हे सगळं असं झालं आहे. पण आत्ता छान असं ग्रो त्याला करून घेते मी. आणि त्याचबरोबर मी माझी बाल्कनीसुद्धा छान अशी क्लीन करून घेतलेली आहे. बाल्कनीसुद्धा मी छान अशी क्लीन केलेली आहे. तर तो सुद्धा व्ह्यू मी तुम्हाला आज दाखवते.
तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.